बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे यंदाची हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. खंडाळा देवी गाव अक्षरशः भगव्या रंगात न्हाऊन निघालं होतं. गावातील प्रसिद्ध जगदंबा देवी ठाण परिसरातील मारुती मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची रांग लागली होती. हनुमानाच्या प्राचीन मूर्तीवर विधिवत जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंत्रोच्चारात पूजा अर्चा पार पडली. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. पताका, फुलं आणि रोषणाईमुळे वातावरण अधिकच भक्तिमय झालं होतं. हनुमान जन्मोत्सवानिमित्त गावात विविध पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे गावातील कलाकारांनी महाभारत, राम लक्ष्मण कचेरी आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सोंग सादर केले. या सोंगांनी उपस्थितांना केवळ मनोरंजनच नाही तर इतिहास आणि संस्कृतीची जाणीव करून दिली. ग्रामस्थांनी या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळ आणि सायंकाळच्या आरतीने संपूर्ण गाव भक्तिरसात रंगून गेले होते. खंडाळा देवी इथे जगदंबा देवीचं देखील एक जागृत स्थान आहे आणि या देखील हनुमान जन्मोत्सव निमित्त कार्तिकी अमावस्या या दिवसात देखील या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम जे सोंगाचा राबवला जात आहे. आपल्यासोबत काही बुजुर्ग माणसं देखील आहे. आपण यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. कशा प्रकारे या ठिकाणी जे सोंगाचा कार्यक्रम राहतो हे कसा राबवला जातो? हा कार्यक्रम म्हणजे हनुमानाच्या जयंतीनिमित्त केलेला आहे. 100 वर्षाच्या अगोदरपासून हा कार्यक्रम सुरू म्हणजे आमच्या वर्ल्डो पार्किंगपासून हा कार्यक्रम चालू आहे. पूर्ण गावा मिळून करतात. भांडण नाही, झगडा नाही, काहीच नाही. रामनवमी याले रामनवमीच्या अगोदरचं आहे. हनुमान जयंती म्हणजे याच्यात रामाचा पाठा असतात, सीतेच्या असतात, रावणाच्या असतात, सगळ्याच्या असतात. हा सोंगाचा कार्यक्रम आम्ही करतात. या ठिकाणी सोंगाचा कार्यक्रम म्हणजे जो नागरिक आणि हे हनुमान जन्मोत्सव निमित्त भाविक हे करत आहेत.